फडणवीसांना पाहताच गोविंदा पथकांकडून हात उंचावत फडणवीसांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। फडणवीस साहेबांसारखा नेता दुसरा तडफदार पाहिला। फडणवीस साहेबांसारखा या दहीहंडी उत्सवाचे आयोजक सन्माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांच्या वतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत आहोत। बोला महाराष्ट्राचा एकच भाऊ, साऱ्या बहिणींचा एकच भाऊ। मी उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण उपस्थितांना संबोधित करावं आणि गोपाळ काल्याच्या शुभेच्छा द्याव्यात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण सगळ्यांना संबोधित करतायत। हॅलो। भारत माता की, भारत माता की जय। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्री राम। बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, हाथी घोड़ा पाल की, हाथी घोड़ा पाल की। स्वामी प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या अतिशय भव्य अशा दहीहंडी कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित संजय केतकरजी, मनोज कोटकजी, विनय सहस्त्रबुद्धेजी, या ठिकाणी उपस्थित संजय वाघुलेजी, निरंजन डावखरेजी, भरमू अण्णा, त्याचप्रमाणे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि श्री कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्व मनोकामना प्रभू श्री कृष्णाने पूर्ण कराव्या। खरं म्हणजे दहीहंडीचा कार्यक्रम हा सामाजिक अभिसरणाचा कार्यक्रम आहे। हंडी कोणीही फोडली तरी त्यातला काला सगळ्यांचा आहे, तो सगळ्यांनी वाटून खायचा आहे। श्री कृष्णाने हाच संदेश आपल्याला दिला। हा समाज एक संघ आहे आणि समाजाने एकत्रितपणे काला वाटून खायचा आहे। समाजामध्ये कुठेही विघटन होणार नाही, समाज एक संघ राहील, अशा प्रकारचा संदेश आपल्याला या जन्माष्टमीच्या निमित्ताने इथून न्यायचा आहे। मी शिवाजी पाटील यांचं अभिनंदन करेन। त्यांनी दरवर्षी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी तर आयोजित करतातच, पण चंदगड मध्ये त्यांनी जे काम उभं केलंय, जनसामान्यांकरता जी सेवा ते करतायत, मला विश्वास आहे चंदगडच्या जनतेचा आशीर्वाद देखील ठाणेकरांप्रमाणे आमच्या शिवाजी पाटलांना निश्चितपणे मिळेल, हा मला विश्वास आहे।
तुम्हाला आहे की नाही विश्वास? मिळेल ना आशीर्वाद? मिळेल ना शिवाजी पाटलांना आशीर्वाद? मग निश्चितपणे प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा आपण त्यांच्या करता मागूया, तुमच्या सगळ्यांकरता मागूया, आपल्या महाराष्ट्राकरता मागूया. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.